नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनल राठोड ते हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी ते परिसर अभ्यास भाग 2 पाठ पहिला इतिहास म्हणजे काय या पाठावरील बहुपर्यायी प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला, इतिहास म्हणजे काय? पर्याय आहेत: ए. वर्तमान काळातील राजकीय घडामोडी, बी. केवळ काल्पनिक कथांचे संकलन, सी. भविष्यातील घटनांचे भाकीत करणारे शास्त्र, डी. भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. आता प्रश्न दुसरा आहे, गेल्या वर्षी, काल, थोड्या वेळापूर्वी हे शब्द कोणता काळ दर्शवतात? पर्याय आहेत: ए. वर्तमान काळ, बी. अनिश्चित काळ, सी. भविष्य काळ, डी. भूतकाळ. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भूतकाळ. प्रश्न तिसरा, इतिहासाची मांडणी करताना कोणत्या पद्धतीचा वापर केल्यामुळे त्याला शास्त्र म्हटले जाते? पर्याय आहेत: ए. साहित्यिक पद्धत, बी. शास्त्रीय पद्धत, सी. केवळ मौखिक पद्धत, डी. काल्पनिक पद्धत. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शास्त्रीय पद्धत. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन आहे? पर्याय आहेत: ए. नाणी, बी. जुनी भांडी, सी. ताम्रपट, डी. लोककथा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ताम्रपट. प्रश्न पाचवा, इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला कशाचा बोध होतो? ए. केवळ राज्यांच्या युद्धाची माहिती मिळते, बी. फक्त जुन्या वस्तूंचे संकलन करण्याची कला समजते, सी. मानवी समाजाच्या प्रगतीसाठी काय इष्ट आणि काय अनिष्ट आहे, डी. केवळ मनोरंजनाचा आनंद मिळतो. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मानवी समाजाच्या प्रगतीसाठी काय इष्ट आणि काय अनिष्ट आहे हे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासामुळे बोध होतो. प्रश्न 6वा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी दिलेला लढा ही कोणती कृती आहे? पर्याय आहेत: ए. वर्तमान काळातील घटना, बी. भविष्यकालीन योजना, सी. केवळ कल्पित कथा, डी. ऐतिहासिक कृती. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऐतिहासिक कृती. प्रश्न 7वा, एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे सांगतात तेव्हा कशाची आवश्यकता असते? पर्याय आहेत: ए. सांगितलेल्या गोष्टीची बारकाईने तपासणी करणे, बी. सर्व आठवणी एकत्र करून विणकथा लिहिणे, सी. सर्वात वयस्कर व्यक्तीचे म्हणणे खरे, डी. कोणत्याही पुराव्याशिवाय करणे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सांगितलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करणे. प्रश्न 8वा, इतिहासाची साधने किती प्रकारची असतात? ए. 3, बी. 5, सी. 6, डी. 4. तर इतिहासाची साधने ही 3 प्रकारची असतात. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते विधान इतिहासाची शास्त्रीय पद्धत स्पष्ट करते? ए. भूतकाळातील घटना त्याच्या तशा घडवून आणणे, बी. प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर पुरावा पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे, सी. केवळ आजी आजोबांच्या गोष्टी ऐकणे, डी. आपल्या कल्पनेनुसार घटनांची मांडणी करणे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर पुरावा पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे.
प्रश्न क्रमांक 10. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे कशामुळे एकमेकांशी जोडलेले असतात? पर्याय आहे ए. विविध घटनांच्या अखंड साखळीने, बी. निसर्गाच्या बदलांमुळे, सी. केवळ पुस्तकातील माहितीने, डी. केवळ वेगवेगळ्या वर्षांनी. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विविध घटनांच्या अखंड साखळीने. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 5वा विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ पहिला इतिहास म्हणजे काय या घटकावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्न व्हिडिओमध्ये. तेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल अभ्यास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.